भगवती मातेच्या यात्रेला भाविकांचा महासागर. 5व्या दिवशी गर्दीचा उच्चांक. कोल्हार भगवतीपूर येथील महाराष्ट्रातील एकमेव 3.5 शक्तिपीठ असलेल्या श्री भगवती मातेचा यात्रा उत्सव यावर्षी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून आता भगवतीच्या दर्शनानं भाविक भारावून गेले आहेत. मंदिर परिसर तसेच मंदिराच्या शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून प्रमुख रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या विद्युत सजावटीमुळे संपूर्ण कोल्हार भगवती गाव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात न्हाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यात्रेच्या 5व्या दिवशी हजारो भाविकांनी भगवती मातेचं दर्शन घेतलं. दर्शनासाठी लागलेल्या रांगा, जयघोष आणि अखंड भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात श्रद्धा, शक्ती आणि भक्तीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला आहे. दर्शनानंतर भाविकांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्टॉल्सना मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि पारंपरिक पदार्थ खरेदीसाठी स्टॉल परिसरात सतत वर्दळ दिसून येत आहे. विशेषतः कोल्हारची प्रसिद्ध खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या खेळण्यांच्या दुकानांनाही भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कुटुंबासह आलेले भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेळ घालवत आहेत. यात्रेचे आणखी एक प्रमुख आकर्षण ठरलेले रहाट पाळणे भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत असून रहाट पाळण्यावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या या पाळण्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भगवती देवी यात्रा उत्सव कमिटी तसेच कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट यांच्या वतीने योग्य नियोजन व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज मंगळवारी भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ही यात्रा एकूण 11 दिवस चालणार असून आज यात्रेच्या गर्दीने उच्चांक गाठल्याचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने या यात्रेसाठी दाखल होत आहेत. एकूणच संपूर्ण यात्रा परिसरात आनंद, भक्तिभाव आणि उत्साहाचं वातावरण पसरलं असून कोल्हारची भगवती माता यात्रा उत्सव यंदा ऐतिहासिक ठरत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रवरानगरी वार्तासाठी अरुण बोरुडे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ असलेलं वस्तीस्थान असलेलं एकमेव वस्तीस्थान म्हणजे महाराष्ट्रातील कोल्हार भगवतीपूर येथील भगवती माता यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. या संपन्न होत असताना या कोल्हार भगवतीपूरमध्ये अतिशय उत्साहवर्धक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी यात्रेकरूंची संख्या ही मोठ्या संख्येने आज 5वा दिवस आहे. यात्रा फक्त 6 दिवस बाकी आहे. 5व्या दिवशी इतकी मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला त्याचबरोबर या कृषीतील सर्व भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले आणि त्याचबरोबर या ठिकाणी रहाट पाळणे असतील, या ठिकाणी आईस्क्रीमचे दुकानं असतील, त्याचबरोबर वडे भज्याचे दुकाने असतील, त्याचबरोबर मांड्यांची दुकाने. आपण या ठिकाणी कोल्हारचे वड्यावाले जे प्रसिद्ध आहेत ताई शिवलेकर ताई, या ठिकाणी 5वा दिवस आहे. प्रतिसाद कसं काय? खूप छान आहे. खूप छान आहे. या ठिकाणी तुमचा वडापाव फेमस आहे. हो, आमचा काय वडापाव फेमस आहे. विशेष काय आहे त्याच्यामध्ये? वडापाव बनवायची आमची टेक्निक एक दुसऱ्या संस्कृती नाहीये, आमची वेगळीच आहे. हा का? हा, यावर्षी भाविक या ठिकाणी यात्रेनिमित्त येतात, आपलं वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही असं म्हणतात. हो हो, नक्की आहे का? नक्की आहे. तर येणाऱ्या भाविकांना हो. आपले 6 दिवस वडापाव बाकी आहे, आहेत. मूग डाळ भजी आहेत. मुगडाळ भजे पण आहेत. हो, चला, या ठिकाणी शिवलेकर एक वडापाव आणि मूग वडापाव मूग भजे आहे ना? हा, मूग हा. भजी आहे, तर दही अशा वडा आहे. दही वडा आहे. अजून काय आहे? मिसळ पाव आहे. मिसळ पाव आहे. नक्की यात्रेच्या निमित्तानं दर्शना आल्यानंतर नक्कीच कोल्हारचे वडेवाले यांचा वडा आणि मूग डाळीचे भजे खाल्ल्याशिवाय जाऊ नका. कोल्हारचे वडेवाले यांच्याकडे खास प्रसिद्ध क्रिस्पी वडापाव हा फक्त मुंबईला मिळतो आणि मुंबईनंतर डायरेक्ट कोल्हारमध्ये. भाविकांनी नक्की क्रिस्पी वडापाव खाण्यासाठी या. वडापाव, क्रिस्पी वडापाव, मूग डाळ भजे आणि त्याचबरोबर मसाला राईस आणि हे काय दादा? दही वडा खाल्ल्याशिवाय जायचं नाही. भाविकांनी कोल्हारचे वडेवाले यांचा प्रसिद्ध या ठिकाणी भाविक थकून भागून आल्यानंतर खऱ्या अर्थाने मनाची शांती करायची असेल तर या ठिकाणी
ऊसाचा ताजा रस रसवंती ग्रो या ठिकाणी नंदू खर्डे यांचं आहे. या ठिकाणी ऊस कोणता वापरता? 86-032. 86-032 ऊसाचा रस नक्की प्यायला या. आपला वेळ किती टायमिंग? सायंकाळी 5:30 ते 11 वाजेपर्यंत. सायंकाळी 5:30 ते 11 वाजेपर्यंत. आपल्या शॉपचं नाव काय? आदित्य रसवंती. आदित्य रसवंती गृह, प्रसिद्ध रसवंती गृह आहे. यात्रेच्या निमित्तानं महिला बचत गटाचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. अतिशय चविष्ट पदार्थ या महिला या ठिकाणी बनवत असतात. तर आपलं काय फेमस काय आहे ताई? सँडविच. या ठिकाणी सँडविचला खूप मागणी आहेत. आपला स्टॉल नंबर 3 म्हणजे सुरुवातीला कमानी बसून 3 नंबरला येऊ शकता. आपल्याकडे कोणते कोणते पदार्थ मिळतात? पॅटीस आहे, पाणीपुरी आहे, जाम रोल आहे, डेझर्ट केक आहे. केक आणि सगळं खाऊन झाल्यानंतर पाण्याची बॉटल स्वस्त लावा म्हणजे कस्टमर जास्त येतील. हां, तर महिलांना या ठिकाणी यात्रा कमिटीने अतिशय प्रोत्साहन दिलेलं आहे. या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी या यात्रेमध्ये सुद्धा त्यांना स्टॉल दिलेले आहेत. आपण आता माऊली महिला स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून चालणारा स्टॉल या ठिकाणी आहोत. एक कोलारची प्रसिद्ध दाबेली त्या बनवतात. अतिशय चविष्ट आहे. चविष्ट दाबेली खायची असेल तर नक्की भगवती मातेच्या यात्रेच्या निमित्ताने जे स्टॉल लागलेले आहेत त्या ठिकाणी यावं लागेल. ताई, आपल्याकडे काय काय पदार्थ आहेत? दाबेली आहे, पाणीपुरी आहे, अजून पाणी बॉटल वगैरे आहे. पाणी बॉटल वगैरे. याच्यात काय असं विशेष काय आहे दाबेलीमध्ये की चविष्ट आहे? दाबी खाऊ पाहिली. आम्ही घरगुती पद्धतीने तयार करतो त्यामुळे ती जास्त चविष्ट आहे. नक्कीच भाविकांनो, या ठिकाणी घरगुती तयार केलेले पदार्थ आपण घरी ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीचे पदार्थ या ठिकाणी बनवले जातात कमी तेलाच्या याच्यामध्ये. तर नक्की दाबेली खाण्यासाठी कोलारची प्रसिद्ध दाबेली या ठिकाणी स्टॉल नंबर किती ताई आपला? 1 नंबर स्टॉल नंबर आहे. या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी श्रेया महिला बचत गटाच्या भगिनी आहेत. या ठिकाणी चायनीज खऱ्या अर्थाने पुरुषांचं जो व्यवसाय म्हणतात तो महिलांनी हातात घेतलेला दिसतोय. या ठिकाणी आपल्याकडे कोणते कोणते पदार्थ मिळतात ताई? आपल्याकडे मोमोज आहे, नूडल्स आहे, मंचुरियन आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. आता या ठिकाणी तुमच्याकडून गर्दी खूप दिसते. मंचुरियन काय विशेष? आपलं कोणता पदार्थ असा? हा म्हणजे सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. कोणता? आणि मेन म्हणजे छोट्या मुलांची मोठ्यांची पण आवड म्हणजे तीच असते. मंचुरियन. हो, मंचुरियन प्रसिद्ध मंचुरियन खायचं असेल तर नक्की या ठिकाणी स्टॉल नंबर 2 आहे. या ठिकाणी येऊ शकता. कोलारच्या भगवती मातेच्या यात्रेमध्ये जे स्टॉल लागलेले आहेत त्यामध्ये संगमेरचे प्रसिद्ध वड्यावाले सुद्धा या ठिकाणी स्टॉल घेऊन आलेले आहेत. या ठिकाणी त्यांच्या स्टॉलला सुद्धा अतिशय गर्दी होत असते. या ठिकाणी कच्ची दाबेली आणि पाववडा असे 2 आयटम त्यांनी ठेवलेले आहेत. फॅमिलीसह आलेले आहेत का तुम्ही? सगळ्यात विशेष म्हणजे फॅमिलीसह या ठिकाणी आलेले आहेत. 10 दिवस इथंच मुक्कामाला आहे आपली भूक भागवण्यासाठी आणि त्यांची संगमेरची चव कोलारकरांना चाखण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. विशेष काय दाबेलीमध्ये आपलं? आपले विशेष असं दाबेलीमध्ये काही सगळे प्रकारचे याच्यात आपण आंबट तिखट हे सगळे मिक्सचर करून आपण दाबेली बनवत असतो. म्हणजे काही ठिकाणी स्वच्छ पाणी आपण असतं. म्हणजे फिल्टर पाण्याचा उपयोग या ठिकाणी प्रत्येक पदार्थ बनवत असताना फिल्टर पाण्याचा आणि ऑइल सुद्धा कोणतं वापरलं जातं? रिफाइंड ऑइल वापर. रिफाईंड ऑइल या ठिकाणी वापरलं जातं. वडे आणि त्याचबरोबर कच्ची दाबेली खायचे असेल तर संगमेरचे प्रसिद्ध वडेवाले यांच्याकडे येऊ शकता. कोलारच्या भगवती मातेचा यात्रेचा आज 5वा दिवस आहे. प्रसिद्ध मांडे म्हणून जे प्रसिद्ध आहे साईकृपा मांडे यांचं या ठिकाणी स्टॉल आलेला आहेत. आपण कुठून आलात ताई? जोरवेवरून. संगमनेर जोरवे. संगमेर. नाव काय आपलं? मंदा सती शिंगळे. हा का? हे मांडे तयार करायचं कुठं शिकलात? कारण मालेगाव या साईडला जास्त असतं. माझं माहेर खानदेश आहे. म्हणजे तुमचं माहेर असल्यामुळं तुम्हाला इकडं. तर मग इकडच्या भाविकांना आता मांडे आवडतात का इकडं? हो, आवडते ना. मागणी आहे. हो, आहे.
ऑर्डर चालू राहते मला काय विशेष काय आहे मांड्यामध्ये? मांड्यामध्ये आहे ना, ही आपली छोटी पोळी राहते, ही मोठी पोळी खापरावरची आहे. खापरावरची आहे. तर मागणी आहे. तर प्रसिद्ध जोरव्याच्या ताई आहेत साईकृपा मांडे म्हणून. किती 80 रुपयाला मांडा आहे ना एक? अजून काय आयटम येतं आपल्याकडे? आमच्याकडे भरीत भाकरी आहे, भरीत भाकर, अजून शेंगुळे आहे, हा, अजून? कुळदाचे शेंगुळे हा. आहे, लसणाची चटणी आहे हा का? आणि मांड्याची पूर्ण थाळी. हा का? नक्कीच तुम्हाला मांडे खायला यायचं असेल तर नक्की भगवती मातेच्या यात्रेला आल्यानंतर नक्की. स्टॉल नंबर किती येत आहे आपला? 5 नंबर. 5 नंबर 1 2 3 4 5. 5 नंबर स्टॉलला येऊ शकता आपण. खानदेशामध्येच या ठिकाणी हा पदार्थ जास्त चालतो. हा पदार्थ आपल्या कोलारच्या भगवती मातेच्या यात्रेच्या निमित्ताने या स्टॉलमध्ये आलेला आहे. नक्की भाविकांनी लाभ घ्यावा. शूटिंग घ्यायची. तुमचं लोणीतलं चाललं होतं ना, इथं तुम्ही काढून नाही ठेवत म्हणून तुम्हाला वेळ नव्हता तिथे पाहिलं त्या स्टॉलमध्ये. काय म्हणत्या? पॅटाटो स्प्रिंग रोल. आपलं आराध्य स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून हा स्टॉल चालू आहे. पटाटो स्प्रिंग रोल प्रसिद्ध असा, फेमस त्यांचा. आम्ही लोणीमध्ये सुद्धा तुमचा त्या ठिकाणी खाल्ला होता आणि खूप गर्दी होती. असा भेटला सुद्धा नव्हता आम्हाला. 1-2च भेटले आणि नंतर म्हणे आता गर्दी आहे. तर या ठिकाणी कसा प्रतिसाद आहे? खूप छान आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढताना दिसते. 5वा दिवस आहे, अजून 6 दिवस बाकी आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, भाविकांना काय आवाहन करतात? जरूर यावे. महिलांनी लावलेले आहे बचत गटाचे ना. हा सुंदर असा घरगुती चव चाखण्यासाठी हा पटाटो स्प्रिंग रोल हा प्रसिद्ध असा स्प्रिंग रोल या ठिकाणी आलेला आहे. आपण या चव घेण्यासाठी नक्की भगवती मातेच्या यात्रेला आल्यानंतर या स्टॉलला भेट द्या. बजरंगबली कुठला आहे? बजरंगबली महिला बचत गटाच्या माध्यमातून कच्ची दाबेली हा पदार्थ घेऊन ते या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. ताई, कस काय रिस्पॉन्स कस काय तुम्हाला यात्रेला? चांगलं आहे ना. चांगला आहे. भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिसते दमादमाने. हो. तर काय पदार्थामध्ये काजू काय ठेवलेलं आहे? शेवंती. हा, अजून दाबेली. 2च आयटम आहे. नक्की. स्टॉल नंबर किती आपला? नंबर. तर चला, बजरंगबली महिला बचत गटाच्या माध्यमातून चालणाऱ्या स्टॉलवर नक्की भेट द्या. रणरागिनी महिला बचत गटाच्या माध्यमातून अगरबत्तीचं प्रोडक्शन तयार होतं आणि ते साई द्वारकामाई नावाने चालतं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला काम करत असतात. त्या अगरबत्तीसुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत. कृष्णलीला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी फोटो फ्रेम, अगरबत्ती असे प्रॉडक्ट या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत. तर भगवती मातेच्या यात्रेला आल्यानंतर नक्की भगवती मातेचा फोटो सुंदर असा फ्रेम तयार केलेले आहे ताईंनी. तर ती खरेदी करण्यात विसरू नका. ताई, या ठिकाणी 5 दिवस चालू आहे, 6वा दिवस चालू आहे. काय कसं काय वाटतं तुम्हाला रिस्पॉन्स? खूप छान वाटतं. दमादमाने वाढेल. हो, दमादमाने वाढेल ते असं. चला, 5वा दिवस 6वा दिवस आहे. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने गर्दी झालेली आहे. नक्की भाविकांनो, आपण एक वेळ अवश्य कोलारच्या भगवती मातेच्या यात्रेला आल्यावर या स्टॉलला भेट द्या. हां, संतोषी माता महिला बचत गटाच्या माध्यमातून गोगलगावच्या ताई आहेत. ग्रामीण भागातील आहे. मुंबई, पुणे आणि नगर या ठिकाणीच भेटणारा पिझ्झा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या महिला या ठिकाणी सुरू केलेला आहे. अतिशय चविष्ट, ग्रामीण भाविकांना या ठिकाणी चविष्ट असा हा पिझ्झा या ठिकाणी तयार करून ते विक्रीसाठी ठेवलेला आहे. कल्याणी महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी डोसा हा पदार्थ, दीपा महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी अगरबत्ती प्रोडक्शन विक्रीसाठी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर कोल्ड्रिंक कोलार येथील स्टॉल आहे. नक्की या स्टॉलला भाविकांनी भेट द्या. आज सुंदर अशा या ठिकाणी कोल्ड्रिंक्स आहे. त्याचबरोबर अगरबत्तीसुद्धा यासाठी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत.
धृती महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून मकर संक्रांतीसाठी जे वाण लागतात ते विक्रीसाठी आलेले आहेत. कोलारच्या भगवती मातेच्या यात्रेमध्ये ते विक्रीसाठी आलेले आहे. या ठिकाणी महिला बचत गटांचे स्टॉल लागलेले आहेत. त्या ठिकाणी आपण कमानीजवळ भगवती मातेची जी कमान सुरुवातीला असते तिथं स्टॉल लागलेले आहेत. तर या महिला बचत गटाच्या माध्यमातून काय काय वस्तू आहेत ताई? थांबा एक मिनिट. कोणते पदार्थ आहे हातात दाखवा की महिलांना दिसले पाहिजे स्टॉल. हलव्याचे दागिने तयार केले आम्ही स्वतः. हो. त्याच्यानंतर बोल वाहनासाठी डेकोरेशनचं पण सगळं साहित्य आहे आणि वाहनाच्या पण वस्तू आहे. तोरण वगैरे वॉल हँगिंग आम्ही स्वतः तयार केलेलं आहे. नक्की आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. एकच नंबर. ताड खुर्द इथून आलेल्या काही महिला बचत गटाच्या या ठिकाणी भगिनी आहेत. या ठिकाणी त्यांच्याकडे धूप अगरबत्ती ते विशेष असं वेगळं आकर्षण आहे असं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय आकर्षण आहे ताई? हे आपलं देशी गाईच्या शेणापासून, गावरान गाईच्या शेणापासून आपण तूप बनवतो. म्हणजे त्याच्यामध्ये गाईचं शेण, गोमित्र, गावरान तूप असतं आणि आपण याच्यामध्ये भीमसेनी कापूर यूज करतो. हे पूर्ण ऑर्गॅनिक धूप आहे, यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. आपण त्याच्यामध्ये 4 प्रकार केलेले. हवन सामग्री एक टाकतो त्याच्यामध्ये, जी आपण होम हवन करतो ती सामग्री याच्यामध्ये यूज करतो. ऊद वापरतो आणि त्याच्यामध्ये आपण लवळ आहे, नागरमोथा जे आपल्या शेतामध्ये असतं त्याची पावडर करून आपण याच्यामध्ये यूज करतो. अजून काय पदार्थ आहे आपल्याकडे विक्रीसाठी? आपल्याकडे हे गाईच्या शेणापासून बनवलेले गणपती आहेत. गणपती. अजून हे पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होतं. अजून आणखी आपल्याकडे गौऱ्या आहे, गाईच्या गौऱ्या. शेणापासून बनवलेल्या गौऱ्या, गावरान गाईच्या शेणापासून. पहा, गावरान गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गौरी या ठिकाणी आपल्या गौऱ्या या ठिकाणी पाहू शकता. अतिशय या ठिकाणी काय विक्री किंमत काय ताई? हे 25 रुपयाला पॅकेट. याचा काय विशेष काय? हे होम हवन करण्यासाठी गौरी यूज करतात आणि अग्निहोत्र करतात लोक घरामध्ये. हा, सहजासहजी कुठं शहरामध्ये उपलब्ध होत नाही तर ते त्या विक्रीसाठी. नक्की आपल्याला खरेदी करायचं असेल तर या स्टॉलला भेट द्या. सप्तशृंगी महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांनी स्टॉल लावलेला आहे. या ठिकाणी सुंदर अशा वस्तू विक्रीसाठी त्यांनी ठेवलेल्या आहे. नक्की तुमचं नाव सांगा ताई? वैशाली राजेश ताजने, हा, सोनगावच्या आहेत. यांच्या स्टॉलला भरपूर वस्तू या ठिकाणी अगरबत्ती असेल, सेंट असेल, नाईट लॅम्प सगळं खरेदी करायला येऊ शकता. कोलारच्या भगवती मातेच्या यात्रेला विशेष आकर्षण कोलारच्या भाविकांसाठी चव चाखण्यासाठी लोणीचे प्रसिद्ध पगारबंधू मसाले या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांचे वेगवेगळ्या क्वालिटीचे मसाले, पंजाबी असेल, मासवडी असेल, गोडा मसाला, अंडा कैरी, बिर्याणी मसाला अशा विविध प्रकारचे मसाले या ठिकाणी आलेले. त्याचबरोबर पापड, नागली पापड म्हणतोय ते सुद्धा विक्रीसाठी आणलेले आहे. किती प्रकारचे मसाले ताई आपण यासाठी विक्रीसाठी आणलेले आहेत? 40 प्रकारचे मसाले. 40 प्रकारचे मसाले या ठिकाणी आलेले. हो. तर काय विशेष काय आहे मसाल्यामध्ये तुमच्या? तर भाविकांना या ठिकाणी आल्यानंतर खरेदी घरगुती आम्ही घरगुती कांडपोर बनवलेले मसाले आमचे. कोणत्याही साईड इफेक्ट होणार नाही, असा कलर वगैरे मिक्स केलेला नाही. घरगुती बनवलेले हे मसाले प्रसिद्ध पगार बंधू मसाले यांचे. खाऊन बघा, तुम्ही नक्की आमच्या दुकानाला भेट द्याल. एकदा खाल तर कायम दुकानात याल असं यांचं वाक्य आहे. पिझ्झा बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांनी स्टॉल लावलेला आहे. तर मुख्य आकर्षण हे मासवडी. आत्तापर्यंत मी स्टॉल फिरून आलो पण कोणत्याही स्टॉलवर मासवडी काय आमटी भाकर दिसली नाही, पण मासवडी हे या स्टॉलचं मुख्य आकर्षण आहे. काय वाटतं ताई, या ठिकाणी आल्यानंतर मासवडीला मागणी आहे? मासवाडीला माझी मागणी आहे. बोलून घ्यायची. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.